थकलो असेल तरी मातेसाठी आपण आजचा वेळ दिलेला आहे। तेव्हा सर्वांनी एकदा श्री वासवी कन्याका परमेश्वरी माता की जय वासवी। महिला जास्त आहेत, पुरुष कमी आहेत। महिलांचा आवाज जास्त आहे, पुरुषाचा कमी आहे। आवाज पूर्ण बाळापूर मध्ये ना हिंगोली जिल्ह्यात पोहोचला पाहिजे। बोला जय वासवी, जय वासवी। समाजाची कुलस्वामिनी माता वासवी कन्याका देवी, समाज संत श्रेष्ठ ब्रह्मीभूत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या आखाडा बाळापूर नगरीमध्ये श्री वासवी माता कन्याका परमेश्वरी देवीचा 2511वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात आपण या ठिकाणी सहभागी झाला आहात। आणि सर्व माता भगिनी महिला, सर्व आमची पुरुष मंडळी, ज्येष्ठ मंडळी, सर्व युवा मित्र मोठ्या संख्येने आज या बाळापूर नगरीमध्ये या शोभायात्रेत सहभागी झाले। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पंढरी अवतरली असं एक वातावरण निर्माण झालं होतं। नरसिंह नामदेवच्या भक्त मंडळींनी, त्या छोट्या छोट्या वारकऱ्यांनी आपल्या या शोभायात्रेला अत्यंत धार्मिक असं आनंदी स्वरूप दिलं। खरं म्हणजे आजच्या या शोभायात्रेसाठी सर्व बाळापूरवासियांचं मी कोटी कोटी अभिनंदन करतो। सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी एकजुटीनं सर्वांनी एकत्र येऊन आजचा जो कार्यक्रम संपन्न केला त्यासाठी खऱ्या अर्थानं वासवी माता आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही। कारण गेल्या 2511 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा। इतिहास कसा आहे, आपण जर कोणी वासवी मातेची पोथी वाचली असेल, वासवी पुराण वाचलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती मिळू शकते। ज्या मातेनं आपलं शील वाचविण्यासाठी स्वतःची आहुती दिली आणि आपल्या 102 गोत्राचा आर्य वैश्य कोमटी समाज निर्माण झाला। पेनीगुंडा या ठिकाणी मातेचा जन्म झाला। मी तर म्हणतो या ठिकाणचे अनेक समाज बांधव भगिनी पेनीगुंड्याला गेले असतील, पण मी विनंती करणार आहे ज्यांनी कोणी गेले नाही त्यांनी जरूर पेनीगुंड्याला जा आणि त्या ठिकाणी आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचं संघटन अत्यंत मजबूत रूपाने उभा राहिलेला आहे आणि त्याची प्रचिती आज आपल्या